परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा. असं म्हटलं जातं, दसरा सण मोठा नाही आनंदानं मोठा. मित्रांनो, मैत्रिणींनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या नवरात्री विशेषच्या माझ्या ज्या देवी देवतांच्या कथा होत्या त्या कथांना खूप चांगला प्रतिसाद दिलात. सर्वप्रथम माझ्या सर्व सबस्क्रायबरांना, माझे सर्व व्ह्युअर्सला, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि माझ्या हितचिंतकांना दसरा सणाच्या खूप खूप शुभेच्छा. सोनं वाटायला मी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सोन्यासारख्या माझ्या असलेल्या मित्रमैत्रिणींना, सबस्क्रायबरांना आणि व्ह्युअर्सला माझ्यातर्फे हे आपट्याचं सोन्याचं पान. खूप चांगल्या पद्धतीत नवरात्र उत्सव साजरा करतो. कोणी अनवाणी पायानेच कामाला, शाळेत, कॉलेजमध्ये जातात. कोणी नवरात्रीच्या देवीची जी वेगवेगळी रंग आहेत त्या रंगाप्रमाणे कपडे परिधान करतात. कोणी नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. मी म्हटलं ना की भारतभूमी म्हणजे संतांची भूमी आणि देवभूमी, आणि या भारतभूमीमध्ये वेगवेगळी सण साजरे करणारे राहतात. ते आपले देवभोळे, देवाच्या नामस्मरणाचे भोळे, देवाच्या भक्तीचे भोळे, तुम्ही, मी आणि कित्येक जण. नवरात्रीत अशाच आपल्या भक्ती वेळे तुमच्या माझ्यासारखे ताई, माई, अक्का नवरात्री अनवाणी पायाने जाऊन, नवरात्रीत पूर्ण 9 दिवस उपवास करून, देवाची पूजा अर्चा करून, देवीला प्रसन्न करू पाहणारे आपल्या ह्या ताई, माई, अक्का, त्यांच्यासाठी साक्षात देवीने, म्हणजे आता देवी काही प्रत्यक्ष स्वरूपात आपल्या समोर अवतरू शकत नाही, परंतु मला असं वाटतं साक्षात देवीने काहीतरी तुमच्यासाठी एक मेसेज पाठवलाय. तो मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो. आशा आहे आपल्या सगळ्यांना तो आवडेल. आणि हा मेसेज, हा विशेष खास करून आहे महिला विशेष, माझ्या ताई, माई, अक्कांसाठी. मी दुर्गा, मी काली, मीच ज्ञानदेवता सरस्वती, मी कोल्हापूरची महालक्ष्मी, मी तुळजापूरची तुळजाभवानी, मीच तुमची रेणुका माता, मी तुमची यल्लम्मा आई, मी तुमची कारल्याची एकविरा आई, मी सप्तशृंगी माता, मी मुंबईची मुंबादेवी, मी विरारची जीवदाणी, अत्र तत्र सर्वत्र मीच आहे. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, तारक संजीवनी. आज मला तुम्हा सर्वांशी बोलावंसं वाटतं. 9 दिवसात मनात भरलेला उत्साह तुमच्या सोबत वाटावं असं वाटतं. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी, होळी अशा अनेक सणांना या भूतलावर भक्तीचा पूर येतो. नवरात्रीत तुम्ही 9 दिवस माझ्यासाठी उपवास करता, अनवाणी चालता, मनोभावे आरती करता. भारावून गेले मी तुमच्या या भक्तीने. आता 2 शब्द मंडळातील तरुणांसाठी. 9 दिवस नवरात्र उत्सवाचे आणि त्या अगोदर 15 दिवसांपासून शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन कामे सांभाळून वर्गणी गोळा करण्यापासून मंडप बांधणे, सजावट करणे ह्या कार्याला अगदी मनोभावे तुम्ही वाहून घेता. दिवस रात्र जागरण करता. सजावटीसोबत विद्युत रोषणाई करून रास गरबा खेळून नवरात्र जागवता. कुठून आणता एवढी ताकद, एवढी ऊर्जा? तुमच्या या कामाला, ऊर्जेला आणि मनोभावे भक्तीला माझा सलाम. तुम्ही जे कार्य प्रामाणिकपणे कराल त्यात नक्कीच यशस्वी व्हाल, हे माझे तुम्हाला आशीर्वाद.
दुर्गे दुर्गट बारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. करुणा विस्तारी, करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरण ते वारी, हारी पडलो आता संकट नेवारी. संकट निवारी, संकट निवारी. एक खंत वाटते, ती बोलून दाखवते. पटतं का बघा विचार करून. गणपती बाप्पाचे आगमन असो किंवा नवरात्रीत देवीचे आगमन असो अथवा विसर्जनाची तयारी असो, सगळीकडे अगदी लगबग असते. ढोल ताशे, बँजो, डीजे वाजवून सर्वत्र अगदी भक्तिमय जल्लोष असतो. पण विसर्जनाची घटका जवळ आली की अंगावर मात्र शहारे येतात. स्वतःलाच प्रश्न पडतो की ज्या भक्तांनी दिवस रात्र जागरण करून आपली मनोभावे पूजा केली, तोच भक्त समुद्राच्या जवळ नेऊन आपल्याला पाठीमागून ढकलून कसा देऊ शकतो? नदीच्या पुलावरून वस्तू फेकावी तसे ढकलून कसा देऊ शकतो? कित्येक वेळा तर पाण्यात जाण्याआधीच मनाने मी आणि गणपती बाप्पा तुटलेलो असतो आणि आमची मूर्तीही तुटते. हे योग्य वाटतं का तुम्हाला? विचार करा, बघा मनाला पटतं का? घरगुती गणपतींचे विसर्जन पहा, छोट्या गणपतींचे आणि देवींचे विसर्जन पहा. अगदी डोळे सुखावतील तुमचे आणि फरकही कळेल. काही मंडळे मात्र आमचं विसर्जन अगदी मानाने करतात, त्यांचं अनुकरण करा. विसर्जन व्यवस्थित करता येत नसेल तर मोठमोठ्या मूर्त्या नका आणू. गणपतींची किंवा देवीची मूर्ती मोठ्यात मोठी कशी आणता येईल याची स्पर्धा नका करू. मूर्तीच्या उंचीला महत्त्व न देता भक्तांच्या भक्तीला महत्त्व द्या. उंची महत्त्वाची आहे, पण ती मूर्तीची नव्हे, भक्तीची उंची मोठी ठेवा. मन दुखावून घेऊ नका. बाकी सर्व नवरात्रात तुम्ही मला एवढे जपता की तुमच्यापासून दूर जाताना माझेही डोळे पाणावतात. जे काही सांगितलं त्याचा विचार करा. आणि हो, चांगला बदल करता येत असेल तर नक्की करा, कारण तुम्ही जसं वागाल तसंच अनुकरण पुढची पिढी करेल. 2 शब्द तरुण मुलींसाठी आणि महिलांसाठी. माझी विविध रूपे कशी तयार झाली, कधी कुठे मी एखाद्या राक्षसाचा वध केला याची माहिती तुम्हाला ग्रंथ, पोथ्या, मालिका, यूट्यूबमधून मिळाली असेलच. सध्या मुलींच्या बाबतीत, तरुणींच्या बाबतीत कुठे कुठे काय काय घडत आहे याची जाणीव आहे मला. माझ्या मुलींनो, तुम्हाला एक सांगायचं आहे. मित्र कसे असावेत, मित्रांसोबत कुठे जावे, कुठे जाऊ नये, किती वेळ सोबत राहावे, ह्या गोष्टींचे भान ठेवा. कोणतेही कपडे परिधान करताना आपण आरशात पहा आणि मी सुंदर दिसते का हा प्रश्न स्वतःला विचारा. अंग प्रदर्शन होईल असे कपडे परिधान करताना आपण अप्रत्यक्षात दुसऱ्याच्या मनात वासना निर्माण करतो, याची जाणीव ठेवा. मग त्या वासनेची शिकार आपण किंवा इतर कोणीतरी होतो. शिकारी जर नेम धरून आहे, दबा धरून बसलाय, तर आपण बेसावत का राहावे? आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मुलगी, तिचे मित्र, तिच्या सहवासातील लोक कसे आहेत, तिचे कपडे कसे आहेत, याकडे आईवडिलांनीही लक्ष द्यायला पाहिजे. कपडे सर्व प्रकारचे चांगलेच असतात, मात्र अंग प्रदर्शन होईल असे कपडे शक्यतो टाळा. आणि स्वतःचा बचाव कसा करता येऊ शकतो ह्या संदर्भात 2 गोष्टी शिका. जाता जाता एवढंच सांगून जाते, काळजी घ्या माझ्या बाळांनो. या आधुनिक समाजात सुद्धा महिषासूर, कोल्हासूर सारखे राक्षस आहेत. त्यांचा शेवट तुम्हीच करायचा आहे. एखादी महिला, तरुणी किंवा तरुण कुठल्याही संकटात असेल तर फक्त पाहत बसू नका, त्याच्या मदतीला धावून जा, माणुसकी जपा. चांगुलपणाचे पांघरूण वापरून समाजात विकृती पसरवणाऱ्या नराधमांनो, स्त्रियांचा अंत पाहू नका. स्त्रिया आई, बहीण, पत्नी आणि मुलीच्या रूपातच छान दिसतात. त्यांना रौद्र रूप धारण करायला मजबूर करू नका. आदराने पहा. मुलींकडे
आणि स्त्रियांकडे. तुमच्यातल्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, काही त्रुटीही सांगितल्या. बघा बदल करून. आयुष्य फार सुंदर आहे, ते सुंदर पद्धतीने जगा. भक्तांना खूप खूप आशीर्वाद. भेटूया पुढच्या वर्षी. आणि मला तुमच्यातला नवा बदल, नवे विचार आणि तुमच्यातील महिषासूर मर्दिनी पाहायला नक्कीच आवडेल. येते मी. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. करुणा विस्तारी करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरण ते वारी, हारी पडलो आता संकट नेवारी. संकट निवारी संकट निवारी. जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी तारक संजीवनी. जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी तारक संजीवनी. ताईमाई अक्कांनो, नक्कीच देवी मातेचं रूप, देवी मातेचा मेसेज आपल्या सगळ्यांना आवडला असेल तर हा फॉरवर्ड करायला हरकत नाही. आणि परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला हरकत नाही. कसा वाटला व्हिडिओ मेसेज करून नक्कीच सांगा. धन्यवाद.